नमस्कार, महाफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घेऊया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। महानंदा डेअरी वाचवण्यासाठी 5व्या दिवशीही बेमुदत संप सुरूच आहे। उपोषणकर्त्या प्रिया मिटके यांनी आता जलत्याग सुद्धा केलेला आहे। त्यामुळे उपोषणकर्त्या प्रिया मिटके यांची प्रकृती खालावली। उपोषणकर्त्यांचं काही बयवाईट झालं तर याला सरकार जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेसंदर्भातील याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे साई दर्शनासाठी पंचक्रोशीतील भक्त आणि ग्रामस्थांना आता ओळखपत्राची सक्ती असणार आहे। त्यामुळे या प्रकरणी भाविक काय भावना व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रात बंदी असलेल्या दादरा नगर हवेली येथील मद्याचा तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आलाय। रुग्णाला झोपण्यासाठी असलेल्या बॉक्समधून 10 लाखांच्या मद्याची तस्करी केली जाते। पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई अलाहाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर इथं रुग्णवाहिका ताब्यात घेतली। फरार रुग्णवाहिका चालकाचा शोध सध्या सुरू आहे। कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून 2 तरुणांनी ऑफिसमध्ये शिरून धारदार शस्त्राने सामानाची तोडफोड करत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केले। या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये 2 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे 15 नंबर येथील टीव्हीएस शोरूम इथं काम करत होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पशुपालकांसाठी ई गोपाला ॲप तयार करण्यात आले। त्याच्या माध्यमातून जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, उत्तम प्रतीच्या प्रजनन सेवांची उपलब्धता, लसीकरणाचे अलर्ट, जनावरांच्या खरेदी विक्रीची माहिती हे एका क्लिकवर मिळणार आहे। विशेष म्हणजे या ॲपवर पशुपालकांना जनावरांचे टॅगिंगही करता येणार आहे। मराठी मनोरंजन सृष्टीतील स्पृहा जोशीला उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि कवयित्री म्हणून ओळखले जातं। चित्रपट, नाटक, मालिका अशा 3ही माध्यमातून तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय। तिच्या कविता आणि अभिनय शैलीप्रमाणेच स्पृहाचं सूत्रसंचालन मराठी प्रेक्षकांना विशेष भावतं। त्यामुळे अभिनेत्रीला राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील विशेष कार्यक्रमात निवेदन करण्याची संधी मिळाली। याबद्दलची खास पोस्ट स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केली। छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथील युनिव्हर्सल हायस्कूलमधील 40 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांना माध्यान्ह भोजन योजनेच्या आहारातून विषबाधा झाले। त्यामुळे शहरातील 4 रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झालाय। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। राज्यातील एमपीएससी परीक्षांबाबत शासनाचा महत्त्वाचा निर्णय पेपरफुटी टाळण्यासाठी 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली। परीक्षा प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे। ललित पाटील प्रकरणात सामील असलेल्या डॉक्टराला जामीन मंजूर करण्यात आलाय। संजय मारसाळेला पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय। रेल्वे स्थानक परिसरात दारू पिऊन गोंधळ घालणं आणि रेल्वेत सिगारेट ओढणं तसंच प्रवासात सुरक्षा नियमांचा भंग करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाईचा बडगा उगारलाय। एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान अशा 1150 प्रवाशांना आरपीएफने दंड ठोठावलाय। बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील केवळ मोजकेच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेत। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। बुलढाणा जिल्हा हा संपूर्ण दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली। पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगण्याच्या उपक्रमाचा विश्वविक्रम यापूर्वी चीनच्या नावावर होता। चीनमध्ये 8 वर्षांपूर्वी 2479 पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या होत्या। त्यानंतर गुरुवारी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात 3066 पालकांनी एकत्रित येत पाल्यांना गोष्टी सांगत चीनचा विक्रम मोडीत काढलाय। पनवेल रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बेवारस बॅग आढळून आली होती। बॅगमध्ये बॉम्ब असेल या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ झाली होती। अखेर बॉम्ब शोधकाच्या टीमने
बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये कपडे सापडल्यानं पोलीस यंत्रणेसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय। राज्यातील उच्च शिक्षण घेणारे इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन, निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला 38 ते 60 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे। कांद्यावरील निर्यात बंदीचा प्रभाव कायम आहे। कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे। मागील आठवड्यात केंद्राने लागू केलेल्या निर्यात बंदीमुळे कांदा दरात 1500 ते 2000 रुपयांची घसरण कायम झाली। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथं 2026-27 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शासनाने विविध 4 समित्यांची स्थापना केली। त्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत। पेणच्या खारेपाट भागातील जनतेला पिण्याचं आणि सिंचनाचं पाणी मिळावं यासाठी वाशी इथं सुरू असलेले उपोषण रात्री उशिरा स्थगित करण्यात आले। हेटवणे कालव्याच्या पुढील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव महिनाभरात मंजूर करण्यात येईल असं आश्वासन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे IBPS परीक्षांसाठी मार्गदर्शन उपक्रमावर गेल्या 8 वर्षात 140 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे। त्यात 28,350 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले। 2018-19 पर्यंत 2750 उमेदवारांची शासकीय आणि निमशासकीय सेवेत निवड झाली।